नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण बातमी आहे ती म्हणजे नगर परिषद भरती संदर्भात जी वाढसाठी जे निवेदन देण्याचं प्रक्रिया आहे. तर त्याच्यामध्ये अजून एक टप्पा पार केलेला आहे. तो म्हणजे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे. तुम्ही इथे मुख्यमंत्री बघू शकता. हे त्यांच्या हातात निवेदन आहे. निवेदनही दाखवलं तुम्हाला. निलेश लंके आहेत आणि विद्यार्थी प्रतिनिधी आहेत. ज्यांनी की विधानसभेत जाऊन नागपूरला त्यांनी काय केलं की हे निवेदन दिलेलं आहे. तुम्हाला अजूनही फोटो दाखवले यांचे. इथे आहेत हे निवेदनाचं पत्र बघू शकता इथे. आता इथे शॉर्टमध्ये दिसत आहे. तर तुम्हाला जर मी फुल दाखवेल इथे. इथे बघू शकता हेच पत्र आहे. जे तुम्हाला इथे दिसेल झूम करून. ओके. तर इथं आहे हे पत्र आहे. आजचंच आहे 19 तारीख आहे. 19 तारीख आज ही 19 तारीख आहे. तर हे पत्र आहे विषय बघू शकता की नगर परिषद भरती 2023 मध्ये 8 संवर्गातील पदांची वाढ करण्याबाबत. याच्यात लिहिलेलं आहे की याच्यामध्ये जी-आरचा नंबर लिहिलेला आहे. त्याच्यानुसार असं सांगण्यात आलं की 100% पदभरती करण्याची शासनाला मुभा आहे. तर त्याच्यामध्ये जर बघितलं तर नगर परिषदची 2023 ची भरती होती ती 1782 पदाची जाहिरात आली होती. त्याच्यामध्ये जर बघितलं तर अजून जे आहेत ओके, अजून जे आहेत ते 1782 पदांची झाली होती. तर अजून जे आहेत तर किती आहेत ती 3114 एवढ्या जागा रिकाम्या होत्या टोटल. त्याच्यापैकी काय केलं की त्यांनी 1782 पदं एवढी काय केली की जाहिरातीत काढलेली आहेत. 1332 पदं एवढी रिक्त राहणार आहेत. तर अशी हे म्हणणं आहे की शासनाने उर्वरित रिक्त पदांचा समावेश या जाहिरातीतच करावा असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे पत्र बघू शकता तुम्ही आणि तरी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी काय करतात की स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध व्हावी म्हणून रिक्त पदे म्हणजे 1332 पदे याच्यातच करावी असे हे निवेदन केलेलं आहे. तुम्ही हे बघू शकता हे निवेदन आहे ते. ही खूप चांगली बातमी आहे. त्याच्यानंतरनं असं सांगण्यात येतं विद्यार्थी प्रतिनिधी आहेत यांच्याकडून, की हे जी आहे भरती प्रक्रिया, तर त्याचे जे हे आहेत आदेश जे आहेत वाढण्यासंदर्भात, तर ते काय केले मुख्यमंत्र्यांनी सचिवांना तसे आदेशही दिलेले आहेत. तर आता हे जी पुढची प्रोसेस राहणार आहे मंत्रालयातून मुंबईच्या, हे हे ॲक्चुअली झालेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिल्यानंतरही काय करायला लागेल, की आपल्याला फॉलोअप घ्यावा लागेल. ज्याच्यामध्ये जे सचिव आहेत, ते पुढची कारवाई करतील. ॲक्चुअली ऑफिशियल नोटिफिकेशन येईल आणि किती जागा वाढतायत, काय करतायत ते याच्या पुढची प्रोसेस आहे. तर जे विद्यार्थी अजूनही याच्यामध्ये समाविष्ट झाले नाही, ते प्लीज काय करा, सपोर्ट करा या मोहिमेला. याने काय होईल, की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना याचा काय होईल, की फायदा होईल. तर ही अशा प्रकारची बातमी होती. तर अशाच अपडेट्ससाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.